Hello people, welcome back to my channel. 3, 2, 1. A face mask. So here we go. So to start with, firstly, आता मी मराठीत बोलणार आहे. माझ्या आईला इट साऊंड्स रिअली रॉंग, पण मी 4 व्हिडिओ टाकले यूट्यूबवर आणि मी माझ्या मम्माला सांगितलं की मी यूट्यूब चालू केलं आहे. सो हा माझा चॅनल आहे, तो प्लीज हे बघ व्हिडिओज. तिने मला 5 मिनिटांनी फोन केला. मला म्हणली मला काय कळत नाही आहे. मी म्हणलं कळत नाही म्हणजे मम्मा 20-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे, मी एवढं एक्सप्लेन केलं आहे, तुला काय कळत नाही आहे म्हणलं. म्हणली अगं मराठीत बोलशील तर आमच्यासारख्या बायकांना कळेल, मराठीत नाही बोलली तर कसं कळणार आहे. सो देन थोडंसं तुला असं वाटलं मला की थोडं तर मराठी तर व्हायलाच पाहिजे. जी आपली मातृभाषा आहे ती तर वापरल्या जायलाच पाहिजे, सो दॅट आपल्या मातेला कळेल की आपण काय करतो आहे. म्हणून मी ठरवलं आहे की ह्या चॅनलवरती मी मराठी बोलेल, मी हिंदी बोलेल आणि मी इंग्लिश पण बोलेल. म्हणजे तिन्ही लँग्वेज असं मिक्स करून आपण काहीतरी बोलू, सो दॅट ठीक आहे ॲटलिस्ट त्या जसं मम्मा माझी म्हणली माझ्यासारख्या बायकांना तर रिलेट होईल ना. खूप काही नाही आहे तुझ्याकडून शिकण्यासारखं. म्हणजे हिचं काय आहे, मम्मा म्हणजे काय, मम्मा तर नेक्स्ट लेवल आहे माझी. म्हणजे खूप काही नाही आहे तुझ्याकडनं शिकण्यासारखं, पण थोडंफार तरी मी शिकू शकेल जर का तू मराठीत बोललीस तर. म्हणून मी आता मराठीत बोलणार आहे, ठीक आहे. तर आता हा जो आहे हा एक खूप सिम्पल फेस मास्क आहे. हा बेसिकली मी आत्ता ट्राय करते, पण मी हा ह्याच्या आधीसुद्धा ट्राय केला आहे. आय रिमेंबर माझे वडील म्हणजे पप्पा नेहमी मला सांगायचे की फेस मास्क यूज कर. एक तर तो बेसनवाला असायचा, बेसन, हळदी, दूध आणि मलाई, तोवाला एक असायचा. आणि एक दुसरावाला जो होता तो मुलतानी मिट्टी असायचा, रोज वॉटर त्यात टाकायचो आम्ही, आणि अजून काहीतरी असायचं. हे 3 गोष्टींचा तो एक सेपरेट मास्क होता. सो फॉर द लॉंगेस्ट ऑफ टाईम मला काय असं वाटलं की माझी स्किन डल होती आहे, काय होतं आहे, तर मी लगेच तो मास्क वापरायला लागायचे. आता प्रश्न हा आहे की मी आत्ता हा मास्क का वापरते. ना कोणतं लग्न आहे, ना कुठे जायचं आहे मला बाहेर फिरायला, ना कोणती गोष्ट आहे अशी की मी असं लक्ष द्यायला पाहिजे की काहीतरी चुकतं आहे माझ्या बॉडीमध्ये. आणि युजली मी नाही देत लक्ष. म्हणजे एक पिंपल आला ठीक आहे, मी त्याला हात लावत नाही. मी त्याला हात लावला की दुसरा येतो, दुसरा आला की तिसरा, आणि त्या तिन्ही गोष्टींना जर का मी हात लावत बसले ते डाग येतात. आणि दॅट ब्लॅक स्पॉट पूर्ण माझ्या चेहऱ्याची वाट लावून टाकते. बिकॉज थोडं जरी असलं म्हणजे हे दिसतंय, आता हे सगळे मी हात नाही लावत, पण तरी ते सगळे आता डाग उठलेत, ठीक आहे. सो ह्याच्यामुळेच आमच्या इकडे मावशी येतात, ठीक आहे. बाळ आहेत आमच्याकडे 2, त्यांना सांभाळण्यासाठी. एक बाळाला सांभाळायला, छोट्या बाळाला सांभाळायला आणि माझ्या बाळाला पण सांभाळायला. आणि परवा त्या आल्या, सकाळी आल्या दीदी हे काय केलंय तोंडाला, हे काय झालंय तोंडाला. आणि आय वॉज लाईक काय झालं. म्हणजे मी घाबरले, मला वाटलं काहीतरी लागलं आहे किंवा माहिती, सकाळी आपण गडबडीत असतो, काय कळत नाही कुठं काय लागलं आहे, कोणता कलर लागला आहे, काय लागलं आहे, मला काय कळलं नाही. मी म्हणलं काय झालं. ते म्हणजे हे काय एवढं उठलं आहे तोंडावर. मध्ये आय रिअलाइज शी इज ॲड्रेसिंग द पिंपल्स ऑन माय फेस. मी म्हणलं ठीक आहे मावशी. करण्यासारखं झालं नाही आहे, प्लीज तुम्ही सांगा मी काय करू शकते. सो त्यानं आधी ना आयुर्वेदिक कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये ते काम करायचं. सो त्यांनी मला बोललं की मी तिथे ज्या काम करायचे ना त्या मी असं करायचे तसं करायचे, एवढे सारे लोक माझ्याकडे यायचे आणि मी म्हणजे खूप काय मदत केली लोकांना. आयुर्वेदा इज द बेस्ट ते म्हणतात. आमच्या बाळाला पण आम्ही आयुर्वेदा चालू करतो. औषध आम्ही काही देत नाही. मी पण काही घेत नाही. मी काय कलरची मेहंदी लावते. सो देर इज सम आयुर्वेदिक मेहंदी ऑल्सो दॅट यू गेट. आय डोंट नो व्हॉट इज इट कॉल्ड, पण ती आय टेल यू इफ यू गाईज नीड, ओके. तर ती ते लावतात असं सगळं त्यांनी मला समजून सांगितलं. मी म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर तुम्ही प्लीज मला हे घेऊन या. नाव एक गोष्ट आहे, हे त्यांना दान द्यायला पाहिजे, किंवा इट्स नॉट जस्ट त्यांना, पण जे लोक आपल्यासाठी काम करतात घरी. मला एक गोष्ट सांगा, आजकालच्या जगात कसं काय आपण आपलं घरदार सोडून दुसऱ्याच्या घरदार सांभाळण्यासाठी जाऊ शकतो का? कुणीही जाऊ शकत नाही अनलेस अँटिल त्यांना ती गरज आहे गोष्टीची. आणि ते माणुसकीसुद्धा दाखवतात येऊन कामावर. असं नाही की ते आपल्यावर उपकार करतात, ते येऊन आपल्याला सांगतात चांगल्या गोष्टी, 4 गोष्टी, आणि ज्या 4 गोष्टी त्या चांगल्यापणे समजवतात. हे मार्क करून घ्या सगळेजणी. जर का ह्या 4 गोष्टी त्या समजून प्रेमाने आपल्याला सांगत आहेत की दीदी हे असं असं करा, किंवा दीदी हे आपण असं करायचं का, म्हणजे ते खरंच मन लावून काम करतात आणि त्यांना मन लावून काहीतरी इम्प्लिमेंट करायचं आहे. जर का एखादी गोष्ट चुकते आहे तर प्लीज
आपला शहाणपणा न यूज करता, आपलं नॉलेज न यूज करता प्लीज त्यांना हो बोला आणि ते जे बोलत आहे त्यांचे जे आयडियाज आहेत त्यांना जे बोलायचं आहे ते गोष्टी ऐकून घ्या, समजून घ्या. तुम्ही सुद्धा थोडे इम्प्लिमेंट करा, त्यांना सुद्धा थोडे इम्प्लिमेंट करते म्हणजे त्यांना पण एक फ्री स्पेस होईल. ओके, सो यू have to bond with everybody who's helping you आउट विथ तो एकदा बॉन्ड तुमचा बसला की मग देर इज नो गोईंग बॅक. त्यांच्याकडनं पण आहे आणि तुमच्याकडनं पण आहे. आणि असं नाही की ते काय सोडून जाणार नाही, त्यांना जायचं तेव्हा ते जातातच सोडून काम. बट त्याचा अर्थ असं नाही की वी शुड नॉट लाईक पे अटेन्शन टू द्या नीड्स ऑल्सो. मला असं वाटतं. ठीक आहे, तुम्ही त्यांना म्हणा मावशी तुम्ही मी एवढं बोलते तर 100% मी काय काय घेणार. देन आय स्टार्टेड टेलिंग हर माझी केस पण थोडी रफ आहेत त्याच्यासाठी पण मला काहीतरी पाहिजे. मग त्या बोलल्या आहे ना असं एक तेल आहे मी देते तुम्हाला तेल आणून. तर त्यांनी तेल पण आणून दिलं. देन आय सेड की माझे हे पिंपलचे मार्क्स आणि डार्क स्पॉट कुमकुमवादी ऑइल कुमकुमवादी तेल काहीतरी एक छोटीशी बॉटल आहे. आय शो यू दॅट बॉटल ऑल्सो. या सो दिस इज दॅट कुमकुमवादी ऑइल. सो बेसिकली यू हॅव टू अप्लाय दिस ऑइल. आणि त्यांनी म्हणे की सगळं तुमचं जे डार्क स्पॉट आहे ते थोडं थोडं कमी होतं ओव्हर द पॉईंट ऑफ टाईम. बट शी वॉज सो शुअर. द मार्केटिंग स्किल्स दॅट लेडी हॅड आय हॅड नेव्हर सीन दॅट in any big showroom or anywhere else. She was so sure about all these products. त्या एकदम असं बोलत होत्या आणि बोलताना हे मी पण वापरलं आहे, मला तर असं झालं आहे, मला तर आणि मी माझ्या बहिणीला पण दिलं आहे. शी स्टार्टेड सेइंग ऑल ऑफ दिस. ओके, मी म्हणते ठीक आहे मला पण आलं हे सगळं. देन शी गॉट मी मुलतानी मिट्टी. देन शी गॉट मी कुमकुमवादी तेल. देन शी गॉट मी देर इज वन मोर ऑइल दॅट इज फॉर हेअर. त्याचं तर मला नाव लक्षात नाही आहे ते. अँड शी टोल्ड मी हे तुम्ही सगळे घ्या आणि तुम्ही मला सांगा कसं वाटतं ते. सो आय वॉज लाईक ठीक आहे मी रेडी होते मग मी घेते. सो मी आता जो मास्क दाखवणार आहे कमिंग टू द पॉईंट. हे जे 4 गोष्टी फिरून 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 मी बोलते मला कधी वाटतं खरंच अननेसेसरी आहे. पण त्याचाच अर्थ मी एलिजिबल आहे ही गोष्ट करण्यासाठी. दॅट इज कॉन्टेंट. सो इट्स ओके मी बोलू शकते. ठीक आहे. आता सी वॉट आय एम टेकिंग इज काय मी त्यात फक्त माझं डोकं थोडंसं चालवते आहे. त्यांचं डोकं पण ऐकलं माझं पण. जसं मी तुम्हाला बोलले ते जे बोलतात ते पण ऐकायचं, तुमचं पण त्यांना सांगून सगळं एकत्र करून मनासारखं करायचं, त्यांच्या पण तुमच्या पण. सो शी गेव मी दिस मुलतानी मिट्टी. ओके, अँड नाव दिवाळीला उठणं लावतो आपण. ठीक आहे, एव्हरी मराठी हाऊस होल्ड मस्ट बी नोईंग दिस. आणि हे उठणं खरंच इज द बॉम्ब थिंग. तुमचा जो ग्लो येतो फेस्टिव्ह ग्लो तो कशामुळे येतो. ठीक आहे, आता मला माहीत नाही हे मी सांगायला पाहिजे का हे तर प्रवीणचं आहे. कोणतं पण भेटतं, लोणचं उठणं चालतं एवढं, त्याचं काही नाही आहे प्रॉब्लेम. सो हे मी घेतलं. ठीक आहे, आता हे दिस उठणं मला ते क्लिक झालं की त्याच्यामुळं पण मला ग्लो आला होता. सो मी तो 1 चमचा आणि ह्या मुलतानी मिट्टीचा 1 चमचा. आणि मी किती हुशार असावी, मी कालच केस धुतले पण मला आज मास्क लावायचा आहे. वा 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 वा. ठीक आहे, आता हा 1 चमचा आय एम जस्ट ॲडिंग. तुम्हाला जसं लागेल तसं. आय थिंक इट हॅज चंदन ऑल्सो वन दिस मुलतानी मिट्टी. हां चंदन पण टाकायचं आम्ही आमच्या मास्कमध्ये. बट त्यांना एवढी खुशी होत होती गोष्टी सांगून की मी त्यांना म्हणलं मुलतानी मिट्टी हे काय असतं हे तर मला माहितीच नाही, प्लीज आणा माझ्यासाठी. मला त्यांना दाखवायचं होतं की हो मी पण खूप इंटरेस्टेड आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे मी होतेच, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी माझं तो अँड देन आय वॉज लाईक ठीक आहे करते, करू मावशी करू आपण, तुम्ही आणा. सो देन शी गॉट मी. आता नाव दिस इज फाईन. आता ह्याच्यामध्ये यू कॅन ॲड साई ऑल्सो और यू नो समथिंग दॅट यू लाईक. आता मी ह्याच्यामध्ये ना आय गोइंग टू ॲड आय हॅव लोणी थोडंसं, तर मी ते लोणी घेऊन ह्याच्यामध्ये ॲड करू शकते. ऑर एल्स जस्ट वॉटर ऑल्सो इज फाईन, और रोज वॉटर. मला माहिती आहे रोज वॉटरने माझी स्किन का जळती. सो आय थिंक आय एम जस्ट गोइंग टू गो विथ वॉटर. I don't have time to get out of this frame and take some another product in my hand. सो मी हे असंच मिक्स करते आहे. आता ह्याचं काय आय हॅव सीन पीपल शोईंग कन्सिस्टन्सी अँड स्टफ. आणि असं खूप एस्थेटिकली ते लोक करत असतात. ब्रश पण यूज करतात टू अप्लाय द मास्क अँड ऑल. आणि त्यांची वाटी पण इज क्वाईट
upgraded, then my वाटी, please ignore ही माझी वाटी आहे. तर या सो आय एम नॉट देअर येट, पण ठीक आहे, माझा प्रयत्न चालू आहे यार, होईल कधीतरी. आय गेट देअर, आय रीच दॅट पॉईंट. ओके, फर्स्टली मी माझं तोंड नाही धुतलं आहे, सो मला ती तोंड धुवायला लागणार आहे. 1 2 3. हॅलो अगेन. सो मी माझे तोंड धुतले आता, अँड आय एम जस्ट गोइंग टू वाईप इट. तर प्लीज हे सगळं असं जज करू नका. सनस्क्रीन कसं लावते, फेस कसं क्लीन करते, हे सगळ्याकडनं जज करू नका. बिकॉज आय एम जस्ट बीन रिअल. आय कांट बी लाईक डुईंग स्टफ अँड देन लुकिंग की हां हे बरोबर झालं आहे का नाही, अँड देन एडिटिंग अँड देन अगेन. नाही मला तेवढा वेळ आहे फॉर डॉटर, आणि आय एम ऑलरेडी फुली पॅक्ड बाय हर लुकिंग आफ्टर हर. सो मला तेवढा वेळ नाही आहे. सो जो कुछ भी थोड़ा फार एडिट हो जाता है मेरे से उतने लाईक दिस जर्नी शुड कंटिन्यू, इट शुड नॉट जस्ट स्टॉप. मी आता थोडीशी हे झाले कारण की मला एक नोटिफिकेशन आलं, सो मी अरे मी किसका नोटिफिकेशन आहे म्हणून ते थोडंसं जरा डिस्ट्रॅक्ट झाले, बट फाईन. सो दिस इज द मास्क. हे आय थिंक दिस कन्सिस्टन्सी वुड डू. कॅन यू लाईक सी? म्हणजे जास्त लिक्विडी पण नाही, पण असं सेमी लिक्विड, वॉटएव्हर, सेमी सॉलिड, सेमी लिक्विड ओनली. सो हे दिस नाव गोइंग टू जस्ट अप्लाय इट. ओके, इट्स लाईक दॅट मातीचा वास माहिती आहे. ओके, बेसिक सांगते एक गोष्ट. मी लास्ट टाईम हळदीचा मास्क लावला होता, तो मास्क पण मी सांगेल, तो पण इज व्हेरी गुड. इट्स लाईक देसी वे टू डू इफ यू हॅव अ फंक्शन आणि तुम्हाला पटकन वेळ नाही आहे फेशियल करायचं किंवा क्लीन करायचं. सो यू कॅन युजली यूज दॅट मास्क. या सो व्यवस्था आहे. हां, सो यू कॅन युजली यूज दॅट मास्क. ठीक आहे, तो वाला. आय एम सो सॉरी. थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं मला, बट ठीक आहे, आता आय एम फाईन. अरे हे दिस इज गुड. हां, हे लगेच सुकतं आहे. मला वाटलं तर मला आता बरं, आणि अजून वाट बघायला लागेल का? टाईम नाही आहे माझ्याकडे, पण ठीक आहे, हे लगेच होतं ना. हां, सो तो वाला मास्क, तो पण मी दाखवेल, दॅट इज व्हेरी गुड. आणि हां, तर ह्याच्या आधी मी ट्राय केलं होतं 2-3 दिवस आधी टू पुट हळदी. ठीक आहे, तर ती हळदीचं काय झालं, माझा पूर्ण चेहरा पिवळा झाला. सो हां, मी बेसिक बोलत होते बिफोर अप्लाइंग अ मास्क. ऑलवेज मेक शुअर दॅट युअर स्लीव्स आर फोल्डेड. ठीक आहे, पूर्ण मागपर्यंत. कारण की मी तो मास्क लावताना काय झालं, माझा पूर्ण टी शर्ट असाच होता. ठीक आहे, आणि पूर्ण येलो कलर हळदीचा सगळा टी शर्टला लागला, आणि मी जसा वॉश करायला गेले फेस निघत नव्हता ना, तोंडाचा ना कपड्यांचा कलर निघत होता. सो दॅट इज अ बिट रिस्की दॅट मास्क. पण त्यांनी पण ग्लो आला होता, पण पिवळा झाला होता चेहरा. सो मला कळलं नाही की तो ग्लो होता का काय होतं, म्हणजे नॅचरलच दिसत होता माझा त्वचा पिवळा कलरचा. सो मला काय वाटलंच नाही काय करावं. हे चांगलं आहे बरं का, पण हे ना लगेच हे होतं आहे. आता खूप सारे जण मला म्हणतील की तू असं लांबून लांबून का लावतेस, कारण की मला केस खराब नाही करायचे. जे कर्ली वाले असतील त्यांना रिलेट करू शकतात ते. हे जे छोटे 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 केस, हे जर का ओले झाले, म्हणजे मी लिटरली पाऊस जरी पडला, एक टिपका जरी पडत असेल किंवा 2 टिपके जरी पडत असेल, मी अशी लपून 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 जाते. फक्त हा पार्ट काही की हे भिजायला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तोंड धुताना पण यू हॅव टू पे अटेन्शन. आय थिंक हे सगळे कर्ली हेअरवाले जे आहेत माझ्याबरोबरचे ते रिलेट करू शकतात. नाही भिजू शकत तुम्ही हे बेबी हेअर. ते एकदा भिजले आणि ते जर का अशी उभं राहायला चालू झाले की काय नेक्स्ट वॉशपर्यंत ते तसेच असतात. म्हणजे तुम्ही काही करा, मग काहीही करा तरी ते तसंच असतात. सो जोपर्यंत हे सेट आहेत तोपर्यंत तसंच असू दे. आता ना पीपल विल से तर मानेला पण लावा, पण नाही लावणार आहे यार मी. मला नाही लावायचं मानेला, माहिती आहे का, कारण की ना मला तो ओलसरपणा खालपर्यंत आलेला आवडत नाही. म्हणजे पाणी मारतो आपण तेव्हा इथपर्यंत ठीक आहे, पण खाली नाही यायला पाहिजे. ओके, सो दॅट इज इट. आय थिंक मी थोडंसं माझ्या हाताला पण लावते, म्हणजे हे जरा जस्ट लाईक ते उरलं आहे म्हणून लावते मी. म्हणजे मी
ट्राय तर करू शकते हो की नाही. ट्राय बट डोंट क्राय. सो आय कॅन ॲटलीस्ट ट्राय. दॅट्स वॉट आय एम डुईंग. ठीक आहे. नाव आय सी यू गाईस. हे सुकल्यावरती अँड देन विल जस्ट गो फॉर अ वॉश. आणि मग नंतर यू कॅन सी द ग्लो. असं मला वाटतं. आय थिंक हे ड्राय झाल्यावरती असं होतं आहे, असं पूर्ण व्हाईट होतं आहे. सो लेट्स वेट फॉर लाईक 10 minutes. 1, 2, 3, 4 and 10. Okay, I'll be back. Bye. सॉरी, मला हसता नाही येत. त्याचं बोटॉक्स झाल्यासारखं वाटतंय. कसं असेल ना जे लोक बोटॉक्स करतात, म्हणजे नो जजमेंट टू देम. ओके, यू डू यू. ओके, काही इवन इफ इट इज इन मदरहूड और इवन इफ इट्स इन स्किन केअर और इफ इट इज हेअर केअर, तुम्हाला जे करायचं ते करा. नो जजमेंट फ्रॉम माय एंड. पण मी जसं फक्त पॉईंट ऑफ व्ह्यू देते आहे माझा, POV, जसा मी मागच्या व्हिडिओला दिला तसाच, की हलवता पण येत नाही. लाईक यू कांट इवन स्माईल असं जेनरसली, म्हणजे असं हसता नाही येते. सो यू हॅव टू जस्ट कंट्रोल युअर इमोशन्स, मला असं वाटतं. पण ठीक आहे, माझं दिस इज द नया फॉर यू. आता हे तर सुकलं आहे, ठीक आहे. सो मी माझा हात भिजू शकते आणि माझे पेशन्स खरंच संपलेत. सो मी हे सुकस तोपर्यंत थांबणार नाही आहे. I'm going to just wash my mask off. आज झालं आहे, बस हो गया मुझे. अभी मुझे सिर्फ ग्लो चाहिए, सिर्फ ग्लो. एक मिनट. कडा दिसतोय का डिफरन्स? अरे पिवळे दिसायला. मी आता हळद पण नाही, बट हां ठीक आहे म्हणजे थोडासा डिफरन्स आहे. लाईक मला तर रिअलाईज होत आहे थोडा डिफरन्स. तुम्हाला नाही येणार पण मला कळतं आहे. म्हणजे ते समोरनं वेगळं दिसतात ना माणसं, फ्रेममध्ये वेगळे दिसतात. सो यू वॉन्ट अंडरस्टँड, पण इट इज वर्किंग. आय ट्रस्ट मी. मी उगाच खोटं बोलणार नाही आहे. खरंच ते आय थिंक इट इज गोइंग टू वर्क. ओके, गिव्ह मी 5 minutes. मी परत ओके, सो मी वॉश केलं आहे. स्किन माझी खूप ड्राय झाली आहे. ठीक आहे. आय थिंक ते सगळ्याच मास्क नंतर होतं. सो थोडंसं रात्रीचं आय डोंट नो इफ यू अप्लाइंग मॉइश्चरायझर का काय, पण मी युजली नाही करत कारण की दिवसभर खूप मॉइश्चराईज होती स्किन ऑलरेडी. सनस्क्रीन लावते सारखं, मॉइश्चरायझर लावते. सो आय डोंट अप्लाय आणि मॉइश्चरायझर सनस्क्रीन रात्री झोपताना. सो आय कीप इट असंच क्लीन माझा चेहरा झोपायच्या आधी. पण आय थिंक आज थोडा ड्राय झाला बिकॉज ऑफ द मास्क मे बी. सो मी थोडंसं मॉइश्चरायझर लावेल. बट ओव्हरऑल इज व्हेरी गुड. आय सॉ फ्यू व्हाईट हेड्स जे असतात आपले, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स, ते मला दिसले. लाईक वेन आय वॉज वॉशिंग माय फेस आणि त्यानंतर मी टाल मी पॅट ड्राय करत होते. सो ते सगळे निघालेत. आय कुड सी, लाईक लिटरली आय कुड सी दोज पार्टिकल्स कमिंग आउट. सो दॅट्स अ गुड थिंग. म्हणजे तुमचा चेहरा क्लेन्स झाला आहे. जी ऑइल आहे ती सगळी गेली आहे स्किनवरची. सो आय थिंक इट्स क्वाईट अ गुड मास्क. यो, थँक्स मावशी. थँक्स. शाउट आउट टू मावशी. यो. Thank you so much. So that is it for today, and I hope you like this video. For more such videos, please do tell me if I need to continue this or like I'm anyways going to continue it. So there's nothing else that you can say. But anyways, thank you. Thank you so much for watching. See you on the next vlog or video. Bye bye.